कुंदापूर जवळच्या उंबराच्या वाडीत शिवानी राहायची. कुंदापूर नावाचं एक मोठं गाव आणि त्याच्या जवळ छोटं गाव, त्याला वाडी म्हणतो आपण. ती उंबराच्या वाडीत शिवानी नावाची मुलगी राहायची. तिचं वय पहा 8-9 वर्षांचं आहे. 8-9 वर्षांची शिवानी होती भारी चतुर, म्हणजे अतिशय हुशार अशी होती. शाळा, घर, शेत व बाजार येथील मुले माणसे सगळेच तिच्यावर खुश असायचे. शाळेतील शिक्षक, मित्र, घरातील माणसे, शेत व बाजार येथील मुले, मोठी माणसे या सगळ्यांना शिवानी आवडायची. म्हणून काय म्हटलेलं आहे, सगळेच तिच्यावर खुश असायचे. रविवारी कुंदापूरचा आठवडी बाजार भरायचा. जसा आपल्याकडे आठवड्याला बाजार भरतो तसा रविवारी कुंदापूरला पण आठवडी बाजार भरायचा. आठवड्यातून एकदा बाजार भरतो, त्याला म्हणायचा आठवडी बाजार. शेतातील भाजी विकायला शिवानीचे आई बाबा जायचे. त्यांचं शेत होतं. शिवानीच्या आई वडिलांचं शेत असल्यामुळं तिथे ती भाजी पिकवत आणि ती भाजी घेऊन आठवड्यातून एकदा शेतातील भाजी विकून ते आपला उदरनिर्वाह करायचे. सुट्टीमुळे सोबत शिवानीही जायची आणि त्यांच्यामुळे रविवारी असल्यामुळं सुट्टी होती शिवानीला, त्यामुळे ती शिवानी कायम त्यांच्याबरोबर जायची. चित्र पहा, ते बैलगाडीतून जात आहेत मोठ्या गावी कुंदापूरला. शिवानी दिसते तुम्हाला. शिवानी आईबापांना हिशोबात मदत करायची आणि अधूनमधून बाजारात चक्कर मारायची. किती पैसे आले गेले, जमा खर्च, याला आपण हिशोब म्हणतो. तसं ती आईबापांना मदत करायची आकडेमोड करण्यासाठी आणि मधून बाजारात चक्कर मारायची. चक्कर मारणे म्हणजे इकडे तिकडे बाजारात फिरून यायची. भजी किंवा भेळ खाणे हा तिचा आवडता उद्योग होता. तिचा आवडता छंद कुठला होता? उद्योग म्हणजे भजी किंवा भेळ खाणे हा तिचा आवडता असा छंद होता, उद्योग होता, किंवा तिला ते आवडायचं भजी किंवा भेळ खाणे. एका रविवारी अशीच फिरत शिवानी बाजारातल्या मिठाईच्या दुकानापाशी आली. एका रविवारी काय झालं, ती फिरत कुठे आली? शिवानी मिठाईच्या दुकानापाशी आली. बाजारामध्ये मिठाईचं दुकान असं लिहिलेलं आहे. मिठाई पाहत ती सहज उभी होती. वेगवेगळ्या प्रकारची मिठाई, गोड असते, लाडू दिसत आहेत, बर्फी दिसते, जिलेबिया दिसत आहेत. तिच्याकडे ती पाहत उभी होती. हलवाई तिच्याकडे पाहत होता. हलवाई म्हणजे मिठाई विकणारा तो माणूस दुकानातला, तो तिच्याकडे पाहत होता. तो गल्ल्यावरून उठून शिवानीकडे आला. गल्ल्यावरून म्हणजे जिथं आपण पैसे देतो असं ठिकाण, त्याला गल्ला म्हणतात. तो शिवानीकडे आला हलवाई आणि काय म्हणाला बघा, ए मुली, चल पैसे काढ. कसले पैसे? शिवानी म्हणाली. हलवाई काय म्हणतो पहा, मगापासून माझ्या मिठाईचा वास घेतेस, त्याचे पैसे. हलवाई म्हणाला. शिवानी काय म्हणते, अहो पण मिठाईचा वास तर येणारच ना, म्हणून काही वासाचे पैसे द्यायचे? वासाचे पैसे कोणी देतं का? असं पैसे दिलंच पाहिजेत असं हलवाई मोठ्यानं ओरडून सांगू लागला. पैसे दिलेच पाहिजेत म्हणून हलवाई ओरडू लागला. हळूहळू बघ्यांची गर्दी जमली. बघ्यांची म्हणजे माणसे बघू लागली, त्यांना बघे असे म्हणतात. गर्दी जमली. काय माणूस आहे हा, एक जण म्हणाला. दुसरा काय माणूस म्हणतो, नेहमी असंच काहीतरी विचित्र वागतो म्हणे. वासाचं पैसे खोळाच दिसतोय, एक वृद्ध माणूस म्हणू लागला. पहा, शिवानीला काहीतरी सुचले. याचा अर्थ काय? तिच्या लक्षात आला की त्या हलवाईला आपल्याकडून पैसे हवेत. आपण लहान आहे तो म्हणून तो आपल्याला फसवत आहे. पण शिवानी खूप हुशार, तिला काहीतरी सुचलं. ठीक आहे, थांबा, मी पैसे घेऊन येते असे म्हणून गर्दीतून वाट काढत ती आईबापांकडे निघाली. पहा,
कुठे निघाली ती? आईबाबांच्याकडे. मी पैसे घेऊन येते, थांबा म्हणाली. ती आईला काय म्हणाली पहा, आई भाजी विकून आलेल्या चिल्लर पैशांची थैली दे ग मला. चिल्लर म्हणजे सुटी नाणी. त्याने एक थैली केलेली होती, त्याच्यामध्ये ते पैसे ठेवलेले होते. ती थैली ती मागू लागली. मग तिची आई काय म्हणते पहा, काय का ग, काय झालं, कशाला पाहिजे, तुला कशाला पाहिजे ती थैली? मग शिवानी काय म्हणते, अगं आई ते गंमत आहे, तू पण चल. मज्जा आहे, मज्जा आली. म्हणजे ती काय म्हणते, ती एक गंमत आहे, मज्जाच आहे, तू पण ती बघायला चल, असं आईला ती म्हणते. चिल्लर पैशांची पिशवी घेऊन दोघी निघाल्या. ती थैली म्हणजे पिशवी, त्याच्यामध्ये नाणी होती, चिल्लर होते. ती पिशवी त्याने घेतली आणि त्या दोघी निघाल्या. मिठाईच्या दुकानापाशी तशी गर्दी तशीच होती. तिथे गर्दी होती, माणसे खूप भरपूर होती. मिठाईच्या दुकानापाशी ती बघत होती, काय होतंय, काय होतंय, काय घडतंय. वाट काढत त्या दोघी हलवायापाशी आल्या. म्हणजे मिठाई विकणाऱ्या त्या माणसाजवळ आल्या दोघी जणी. हातातली चिल्लरची पिशवी शिवानीनं वाजवली. आवाज कसा आला, खळ खळ खळ. बघा, एकदा, दोनदा, तीनदा, खळ खळ असा आवाज आला. नाणी होती. गर्दीतले लोक शांत होऊन ऐकत होते. आता काय घडतंय पहा. तर तिने ती थैली वाजवून दाखवली. कसा आवाज आला, खळ खळ. शिवानी काय म्हणते, त्या हलवाईला मिळाले पैसे? कसले पैसे, कुठे मिळाले? हलवाई म्हणाला. हो, शिवानी म्हणाली, तुमच्याकडून मी काय घेतलं? मिठाईचा वास. मग त्याची किंमत काय असणार? पैशांचा आवाज. बरोबर की नाही? बरोबर. गर्दीतले इतर लोक म्हणाले, बरोबर. आता हलवाईचा चेहरा पाहण्यासारखा झाला होता. चेहरा पाहण्यासारखा झाला होता म्हणजे तो खजील झाला. शिवानी मात्र ऐटीत पैशांची पिशवी घेऊन आईसोबत निघाली. अशा प्रकारे तिनं ती पैशाची पिशवी घेतली आणि ती निघाली पैसे न देता. आणि तो हलवाई मात्र खजील झाला. त्याला वाटलं की आपण हिला फसवू शकलो नाही, ही खूपच हुशार निघाली. अशा प्रकारची ही एक चित्रकथा आहे की आपण लहान आहोत म्हणून बरीच माणसं आपल्याला फसवण्याचा प्रयत्न करतात, पण त्याच्यावर उत्तर शिवानीसारख्या चतुर आणि हुशार मुलगीनं दिलेलं तुम्ही पाहिलं आहे. समजलं? वासाची किंमत अशी ही एक चित्रकथा आहे. यात चित्रपट्ट्या दाखवल्या आहेत, त्यावर मजकूर व संवाद लिहिलेले आहेत. मजकूर व संवाद वाचल्यावर आपल्याला शिवानीची गोष्ट समजते. शिवानी चतुर आहे. तिने हलवायाची लबाडी एक प्रकारे उघडकीस आणली. प्रश्न असे आहेत की कुंदापूरला आठवडा बाजार कधी भरायचा? सांगा बरं. कुंदापूरला आठवडा बाजार रविवारी भरायचा. शिवानीचे आईबाबा बाजारात कशासाठी जायचे? शिवानीचे आईबाबा बाजारात भाजी विकायला जायचे. अशीच प्रश्नांची उत्तरं तुम्ही सांगा पाहू. आठवडा बाजार म्हणजे काय? तुमच्या गावात, शहरात असा बाजार कधी भरतो का? शिवानीचे आईवडील भाजी का विकत असतील? तुमच्या परिसरातील बाजाराबद्दल 1, 2, 3 वाक्य, 5 वाक्य लिहा. शिवानी आईबाबांना कोणत्या गोष्टीत मदत करीत असे? शिवानी आईबाबांना हिशोबात मदत करीत असे. शिवानीला बाजारातील कोणते पदार्थ खायला आवडत असे? शिवानीला बाजारातील भजे व भेळ हे पदार्थ खायला आवडत असे. आणखी काही प्रश्न सांगा बरं, उत्तरं त्याची. तुम्ही आईबाबांना कोणत्या कामात मदत करता? तुम्हाला कोणते पदार्थ खायला आवडतात का? सांगता येईल का? तर एका शब्दात जरा उत्तरे द्या. फिरत फिरत शिवानी कोणत्या दुकानापाशी आली? मिठाईच्या. शिवानी दुकानापाशी काय पाहत होती? मिठाया. अशाच प्रश्नांची उत्तरं द्या. मिठाईच्या दुकानातील पदार्थांची नावं सांगा. येतील सांगता?
तुम्हाला कोणती मिठाई आवडते आणि ती आवडत असेल तर का आवडते. पहा, हलवाईने शिवानीकडे कोणत्या गोष्टीचे पैसे मागितले. हलवाईने शिवानीकडे मिठायांच्या वासाचे पैसे मागितले. शिवानीने हलवायाला पैसे दिले का. कारण सांगा. शिवानीने हलवायाला पैसे दिले नाहीत, कारण पदार्थाची किंमत असते, वासाची नसते, हे तिला माहिती असते. हलवायाविषयी लोकांची कोणती प्रतिक्रिया झाली. गर्दीत लोक पाहत होते की नाही, तर त्यांची प्रतिक्रिया काय. हलवाई हा खोळा आहे, तो नेहमी काहीतरी विचित्र वागतो, अशी प्रतिक्रिया त्या लोकांची झाली. लोकांनी हलवाई व शिवानी यापैकी कोणाची बाजू घेतली असती का. लोकांनी शिवानीची बाजू घेतली, कारण लबाड हलवायाची मागणी चुकीची होती. वासाचे पैसे कोण मागतं का. नाही, मिठाईचे पैसे मागतं. ते पण 1-2 शब्दामध्ये उत्तर द्या. शिवानीने आईकडे काय मागितलं. काय मागितले. थैली. थैलीत काय होते. चिल्लर पैसे. थैलीत पैसे कसे जमले होते. त्यांचे पैसे थैलीत कुठून आले. भाजी विकून. या चित्रात शिवानी काय करीत आहे. बघा, हलवायाजवळ तिच्या हातामध्ये एक थैली आहे आणि ती काय करत आहे. या चित्रात शिवानी हलवायासमोर चिल्लरची पिशवी अशी हलवून वाजवत आहे. मग शिवानीने कृती का केली सांगता येईल का तुम्हाला. आपण पाहिलेलं आहे का केली. शिवानीने हलवायला ती थैली दाखवून कोणता प्रश्न विचारला. शिवानीने हलवायला तुम्हाला पैसे मिळाले का हा प्रश्न विचारला. शिवानीने खरेच पैसे दिले का. दिले का. हां. या प्रसंगात शिवानीचं तुम्हाला कोणते गुण दिसतात सांगता येतील. शिवानी हुशार आहे, ती प्रसंगावधानी आहे, हजरजबाबी आहे. हुशार म्हणजे चतुर, प्रसंगावधानी म्हणजे कुठल्या प्रसंगाला काय बोलायचं, कसं वागायचं. हजरजबाबी म्हणजे लगेच उत्तर कसं द्यायचं. एखाद्यानं प्रश्न विचारल्यानंतर उत्तर कसं द्यायचं, याला आपण हजरजबाबी म्हणतो. तुम्हाला शिवानीने केलेली कृती आवडली का. आवडत असेल तर का. आता तुम्हाला या चित्रकथेला कुठलं शीर्षक द्यायला आवडते. जशास तसे. आता या चित्रकथेवरून तुम्ही एक गोष्ट सांगा. हीच गोष्ट सांगायची आपल्या शब्दामध्ये. ही चित्रातून कथा तुम्हाला कळाली. आता आपण जशी गोष्ट सांगतो तशा प्रकारची सांगायची. सांगता येईल का. पहा, प्रयत्न करा. कुंदापूर जवळच्या उंबराच्या वाडीत शिवानी नावाची हुशार मुलगी राहत होती. ती मन मिळावू होती. तिचे आईवडील शेतात भाजी पिकवत आणि रविवारी कुंदापूरच्या बाजारात विकायला नेत. शिवानीसुद्धा त्यांच्यासोबत जात असे. शिवानी आईबाबांना हिशोबात मदत करायची. कधी बाजारात फेरफटका मारायची. भजी व भेळ खाणे तिला खूप आवडत असे. एका रविवारी शिवानी बाजारात फिरत फिरत एका मिठाईच्या दुकानापाशी आली. ती मिठाया पाहत उभी होती हे हलवायाच्या लक्षात आले. हलवाई लबाड होता. तो शिवानीला म्हणाला, मिठाईचा वास घेतलास त्याचे पैसे दे. शिवानी म्हणाली, मिठायांचा वास येणारच, वासाचे कसले पैसे. पण पैसे दिलेच पाहिजेत असा हलवायानं आरडाओरडा केला. हळूहळू लोक जमू लागले. लोकांना हलवाई असेच सगळ्यांना लुबाडतो हे माहीत होतं. शिवानीला एक युक्ती सुचली. ती आईबाबांकडे गेली. तिने आईजवळील चिल्लर पैशांची पिशवी मागितली. आईला घेऊन शिवानी हलवायाजवळ आली. शिवानीने हातातली चिल्लरची पिशवी खुळखुळ आवाज करत वाजवली. ती हलवायाला म्हणाली, मिळाले का पैसे. हलवाई म्हणाला, कुठे मिळाले. नाही मिळाले. त्यावर चतुराईनं शिवानी काय म्हणाली, अहो मी तुमच्याकडून मिठाईचा वास घेतला ना, त्या बदल्यात पैशांचा आवाज दिला. जशाच तसे शिवानीचं चोख उत्तर ऐकून हलवाई हिरमुसला. शिवानीनं त्याची लबाडी उघड केली. लोकी म्हणाले, बरी खोड मोडली हलवायाची. अशा प्रकारे आपल्याला गोष्ट ही सांगता येतील. ह्या गोष्टीचं तुम्ही नाट्यीकरण करा, नाटक तयार करा. असा एक उपक्रम आपल्याला घेता येईल. तुम्हाला माहीत असलेली गोष्ट वर्गात सांगा. दुसरी एखादी गोष्ट येते की नाही. वर्तमानपत्रे, मासिके येथील गोष्टींची तुम्ही कात्रणें जमवा. तुमच्या परिसरातील भाजी मार्केटला भेट द्या. अशा प्रकारचे उपक्रम आपल्याला राबवता येतील.
आभारी आहे.